एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूरकडून धुळ्याकडे येणाऱ्या गुटख्याच्या वाहनाला एलसीबीच्या पथकानं सोनगीर जवळ पकडले आहे। या कारवाईत 56,25,900 रुपयांचा शिखर पान मसाला, 8,82,000 रुपये किमतीचा SS1 टोबॅको तंबाखू व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर क्रमांक HR 38 AC 0422 असा एकूण वाहनासह 85,07,900 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकानं जप्त केला आहे। या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। नरेश कुमार घनश्याम सिंग चौधरी वय 42 वर्ष, राहणार मुडसाना, सहकारी नगर, जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश असे चालक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर हा गुटख्याचा माल कुठून घेतला, कुठे घेऊन चालला होता याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करीत आहे। एक गोपनीय माहिती मिळाली होती की कंटेनर आहे हरियाणाचा 38 AC 0422 हा धुळे मार्गाने डिलिव्हरी करायला गुटखा आणि इतर पान मसाला जे त्यांची नावं शिखर पान मसाला आणि SS1 टोबॅको तंबाखू असा एक मोठ्या प्रमाणात इलिगली जात आहे। त्या अनुषंगाने PI LCB शिंदे आणि त्यांच्या टीमनं इथे धाड टाकली असता आपण सदर चालकास देखील अटक केली। त्याचं नाव आहे नरेश कुमार घनश्याम चौधरी, हा उत्तर प्रदेश येथे राहणार आहे। त्याला आपण आता अटक केलेली आहे आणि एकूण साधारणतः 85 लाखाचा माल आपण शिखर मसाला आणि SS1 या गुटख्याचा आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकानं केली आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। इंस्टाग्रामवर रील बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय। धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात असलेल्या बंदे नवाज कॉलनी या ठिकाणी राहणारा तौसिफ अहमद खलील अहमद अन्सारी या 32 वर्षीय तरुणानं एका लग्न समारंभामध्ये बनावट एअर पिस्तल मधून राऊंड फायर केल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला। मात्र शो ऑफ करण्याच्या नादात या तरुणानं आपल्या अडचणी वाढवून घेतल्या असल्याचं त्याच्या लक्षातच आलं नाही। गुन्हेगारी मुक्त शहर करण्यासाठी करडी नजर ठेवून असलेल्या धुळे पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी या तरुणाला ताब्यात घेत त्याची चांगलीच कानउघाडणी केली व त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 500 रुपयांचा दंडही ठोठावला। मात्र यातील उल्लेखनीय बाब म्हणजे असा कोणताही प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीनं देखील लागलीच एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। यामध्ये या तरुणाचा जाहीर माफीनामा घेऊन त्याने केलेल्या कृत्याची त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। यामुळे धुळे पोलिसांच्या या अनोख्या कार्यवाहीचं कौतुकही केलं जातंय। धनश्री कलाल, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद या 5 गोष्टी जर आपण बदलल्या तर बीपी, डायबिटीज, हृदयरोग, थायरॉइड असे आजार जे चुकीचे जीवनशैलीचे आजार आहेत ते 100% आपण रिव्हर्स करू शकतो आणि स्वास्थ्य निरोगी स्वास्थ्य ठेवून आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांनी केला आहे। धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी हृदयरोग, मधुमेह रुग्णांसाठी मनभवन रेस्टॉरंट येथे आयोजित केलेल्या भव्य शिबिरात व्याख्याते मिलिंद सरदार हे बोलत होते। त्यांनी हृदयरोग, मधुमेह रुग्णांना त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात महत्त्वाच्या टिप्स देऊन मार्गदर्शन केलं आहे। जगभरात सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, मात्र भारतातील हीच तरुणाई बदलती जीवनशैली, वाढता तणाव, आहार व व्यायाम यांच्या बिघडलेल्या संतुलनानं विविध व्याधींनी ग्रासल्याचं दिसून येत आहे। यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये वाढणारे हृदयविकाराचे प्रमाण। देशात लहान वयातच अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या तरुणांची व प्रौढांची संख्या दिवसेंगणिक वाढत आहे। तर नेमकं हृदयरोग म्हणजे काय? हृदयरोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती? हृदयरोगावरील जोखीम घटक नियंत्रित केले जाऊ शकतात का? हृदयरोगाच्या वेळी काय होते? हृदयरोगाचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला सावध करते का?
विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का व ते कसे? 100 चमचे साखर खाऊनही एखाद्या डायबिटीज पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत होणे शक्य आहे का? अशा विविध प्रश्नांवर जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांनी मार्गदर्शन केलं आहे. नमस्कार, माझं नाव मिलिंद सरदार, CSR माधोबा. आज सांगायला मला आनंद वाटतोय की आज धुळेमध्ये आलो तो कशासाठी, तर आत्ता आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद या 5 गोष्टी जर आपण आजपासून बदलल्या तर 100% BP, टाईप 2 डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड असे आजार जे चुकीच्या जीवनशैलीचे आजार आहेत हे आपण 100% रिव्हर्स करू शकतो आणि आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो. हे सायन्सच्या आधारावर, अनुभवाच्या पातळीवर रोल मॉडेल उभं करून आज सांगायला मला फारच आनंद झाला, जेणेकरून धुळेकर समजून गेले की मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे, सुदृढ आरोग्याचा शिल्पकार आहे आणि पुढल्या 4-6 महिन्यात मी ते करून दाखवीन. फक्त या 4-5 गोष्टी बदलून माधोबागच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेईन आणि ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून हे धुळे, हे डिसीज फ्री धुळे हे करणं, हे त्यांची जे स्वतःचं काम आहे ते जबाबदारी घेत आहेत आणि ह्या धुळेची आरोग्य बदलायला तयार आहे. तर गेल्या 7 वर्षापासून माधोबाग हॉस्पिटलमध्ये 5000 पेक्षा हृदयरोगींवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहेत. तसेच ज्यांना मधुमेह आहे त्यांना 15 चमचे साखर खाऊनही त्यांची डायबिटीज 5-5 वर्ष नॉर्मल ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील 3 महिने माधोबागला द्या. तुमची जीवनशैली पूर्णपणे समजून तुम्हीच तुमच्या चांगल्या आरोग्याचे शिल्पकार व्हा, असे प्रतिपादन शिबिराचे आयोजक तसेच माधोबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी केलं आहे. माधोबाग क्लिनिकची संचालिका. आज गेल्या 7 वर्षापासून मी माधोबाग मध्ये कार्यरत आहे. जवळजवळ 5000पेक्षा जास्त हृदयरोगींना आपण बरे केलेले आहेत. तसेच मधुमेह ज्यांना आहे म्हणजेच टाईप 2 डायबिटीस यांना 15 चमचे साखर खाऊनही आपण त्यांची शुगर 5-5 वर्ष नॉर्मल ठेवलेली आहे. तर आपण इथे उपस्थित राहिलात त्यातल्या बऱ्याच जणांना BP, डायबिटीस आणि ब्लॉकेजेस होते. तुमच्या आयुष्यातले 3 महिने माधोबागला द्या. प्रॉपर जीवनशैली समजून घ्या आणि तुमच्याच आरोग्याचे चांगले शिल्पकार तुम्ही बना. सर्वांना आपलं मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला टीप दिलेले आहेत. याच्यामध्ये स्वतःची काळजी घेणं किंवा स्वतःचं डॉक्टर होणं हे अतिशय महत्वाचं, ते अतिशय सोपं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, माधोबाग हा जो प्रकार आहे तर ते आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिकला कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे माझी स्वतःची एक प्रामाणिक इच्छा आहे, इथे जमलेल्या बंधू भगिनींपैकी ज्यांना गरज असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी आजच ते बुकिंग करून घ्यावं आणि स्वतःचं चेकिंग करून घ्यावं. कोणत्याही साध्या डॉक्टरकडे आज तुम्ही गेलात, मला वैयक्तिक कोणाबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची नाही, तर कोणत्याही डॉक्टरकडे गेला तर 1000 रुपयाशिवाय तुम्ही बाहेर पडत नाही. अशी परिस्थिती असताना आपल्याला जर आपलं शरीर फक्त 500-600 रुपये चेकिंग करून मिळणार असेल आणि जर त्याचा 3 महिन्यात आपल्याला पॉझिटिव्हली फायदा होणार असेल तर आपलं उर्वरित आयुष्य जगलं किती याला महत्व, तुमचं हेल्दी लाईफ किती आहे आणि हेल्दी लाईफ कसं जगणार आहे तुम्ही याला फार महत्व आहे. आयोजक व धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांचा आभार देखील व्यक्त केला आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यातील असलेल्या चिमठाणा येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांच्या निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि आरोप प्रत्यारोप झाल्याचं बघायला मिळालं आहे. दरम्यान या प्रकरणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दरोडा व इतर कलमान्वये गुन्हे देखील दाखल करण्यात आल्यानं चिमठाण्याजवळील क्रांती स्मारक येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आमदार जयकुमार रावल हे विरोधकांविरोधात दडपशाहीचं राजकारण करत असून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी शिंदखेडा तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. निसर्गाला देव मानत त्याची पूजा करणारी जमात म्हणून आदिवासी समाजाला आजही ओळख आहे. आदिवासी समाजामध्ये निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या प्रथा परंपरा आजही कायम आहेत. अशीच एक प्रथा म्हणजे डोंगऱ्यादेव उत्सव.
आदिवासी समाजामध्ये वर्षातून 3 कार्तिकी एकादशीला विशेष स्थान देण्यात आला आहे. पौर्णिमेला खोपडी एकादशीला आदिवासी आपलं प्रमुख कुलदैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. 21 ते 25 डिसेंबर दरम्यान या कार्यक्रमाचा कालावधी असतो. गडगाव पासून पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात या डोंगऱ्या देवाला मोठ्या प्रमाणात पूजलं जातं. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिरपूर तालुक्यातील डोंगऱ्यादेव उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. या उत्सवाला तुळस, झेंडू फुलं, दगडी दिवा, सुपारी, नारळ यासारख्या नैसर्गिक वस्तूंची मांडणी करून त्याची पूजा केली जाते. शेवऱ्या, भोपा, पावरकर, कतकरी, टापरा, माऊल्या, घरगणी माऊली अशा प्रमुख व्यक्तींच्या निवडीनंतर आणि त्यांच्या आज्ञेनुसार सर्व माऊल्या गावकरी देवतांचं नियमांचं पालन करतात. निसर्गाचे नियम मानून रोज सायंकाळी घरगणी माऊलीच्या घरी अंगणात थोमकडीवर एक तालासुरात गोल पद्धतीनं सांस्कृतिक कळीच्या परंपरेनं या ठिकाणी नृत्य केलं जातं. यानंतर विविध प्रकारचे नाटकरूपी सोंग, मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील पार पडतात. देवांगणी मातेचे दर्शन शेवटच्या रात्र जागरणाच्या पहाटेच्या सुमारास होते. 25 डिसेंबरला सकाळी डोंगऱ्या देवाला केलेल्या मानस रिपीट 25 डिसेंबरला सकाळी डोंगऱ्या देवाला केलेली मानस पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक वातावरणातील डोंगऱ्यादेव गडावर पोहोचतात व डोंगर कपाण्यातील कचऱ्यागड, पायऱ्यागड, भिवसनगड व कोलंड्यागड अशा विविध ठिकाणी वसलेल्या कुलदैवत डोंगऱ्यादेवाची पलंग मांडणी करून पूजा केली जाते. यानंतर घरी स्थापनास्थळी बोकड, कोंबडा, मांता देऊन सर्व गावकरी भोजन करतात. त्यानंतर घरभरणी व कणसरा पूजा करून डोंगरादेव कार्यक्रमाची सांगता केली जाते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. राज्यभरात गारठा वाढू लागला असून उत्तर महाराष्ट्रातही गुलाबी थंडी जाणू लागली आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आदी जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचं दिसून येत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात अवघ्या 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सद्यस्थितीत सकाळी गार वाऱ्यांनी धुळेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. तर दिवसा काहीसे ऊन, काहीसा गारठा जाणवत आहे. तापमानाचा पारा उतरू लागताच आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीनं व्यायाम प्रेमीसह खेळाडू, तरुण, ज्येष्ठ नागरिकांनी जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली असून या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना जॉगिंग प्रेमी या ठिकाणी दिसून येत आहे. दररोज आम्ही सकाळी 5 वाजेला उठून मॉर्निंगला येत असतो व थंडीचे प्रमाण 3-4 दिवसापासून फार वाढले आहे. 9 अंशावर आलेले आहे. 9 ते 8 अंशावर 7 अंशावर आलेले आहे. तरी पण मॉर्निंग वॉकसाठी सर्व आमचे बंधू येत असतात, फिरत राहता बुवा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी, गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी सर्व आमचे मित्र परिवार, विजूभाऊ, नाना माळी, आपला सर्वजण थंडीचा आनंद घेत असतात. नागरिकांनी सकाळचा थंडीचा आनंद घ्यावा. पालकांनी विशेष करून लहान बालकांचा या थंडीपासून बचाव करावा अशी मागणीही ज्येष्ठ नागरिकांना केली आहे. शहरात थंडीचं प्रमाणात खूप वाढ झालेली असल्या कारणाने लोक स्वेटर, मफलर, थंडी आणि घरात बसलेली आहेत. तरुण मुलं मात्र नदी किनारी म्हणा किंवा सकाळी पहाटे उठून जॉगिंगला जात आहेत, रनिंग करण्यासाठी जात आहेत. एवढं थंडीचं प्रमाण वाढले आणि हे गव्हासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु थंडीमुळे लहान मुलांना आणि जे वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मात्र खूप त्रास होत आहे. त्यांनी काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
एलसीबीने पुन्हा गुटखा माफियांना दणका देत 2 वाहनांमधून लाखोंचा गुटखा जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे गुटखा माफिया यांचे पुन्हा एकदा धावे दणाणले गेले आहेत. गुजरात राज्यातून साक्रीकडे येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक MH41 AG24 व इको कार क्रमांक MH24 EF093 या 2 वाहनांमधून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार साक्री तालुक्यातील चेंदवळ गावाजवळील हॉटेल कोकणी दरबारजवळ रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या वाहनावर छापा टाकत वाहनातील दोघांना ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल रवींद्र साबळे राहणार पिंपनेर याचा असल्याची माहिती दिली आहे. सदरच्या कारवाई दोघा वाहनांचा 41,55,920 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीने हस्तगत केला आहे. तर या प्रकरणी एलसीबीचे पथक पुढील तपास करीत आहे. पंकज कैलास भोई पिंपनेर तसेच राम जतन अवधराम प्रजापती राहणार पिंपनेर असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं वाहनातून सदरचा गुटखा कुठे जात होता याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे. तर एसपींनी दिलेल्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकानं गेल्या महिनाभरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यासह बऱ्याच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. काल एक इन्फॉर्मेशन आली होती की साक्री साईडकडनं गुजरातकडून 2 गाड्या आहेत, एक इको आहे आणि एक 407 आहे. त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होते अशी इन्फॉर्मेशन होती. त्या अनुषंगाने PI-LCB आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः 41 लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला. त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि V1 तंबाखूचे हे सगळे गोण्या आहेत. त्याच्यामुळे 3 याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले. त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र साबळे, हा पिंपळनेरचा साक्रीचा राहणार आहे. आणि 2 लोक जे अरेस्ट केलेले त्यांचे नाव आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि समजतन अवधराम प्रजापती. या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर पण देखील आपण आज कारवाई करतो. नाही आणि कुठल्याही अशा लोकप्रतिनिधी किंवा कोणाच्या सांगण्यावरनं आपण असं काही करत नाही. जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्या पूर्ण होतात. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस सब इन्स्पेक्टर बाळासाहेब सुरवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खोंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश वाघ तसेच शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सुरवंशी, महेंद्र सबकाळ तसेच हर्षल चौधरी व जितेंद्र वाघ आदींनी ही कारवाई केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. संसदेत 2 लोकांनी घुसून गोंधळ घातला. यावरून संसद सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्यानं विरोधी पक्षांच्या खासदारांनी चर्चा करण्याची मागणी लावून धरली होती. सरकारला संसद सुरक्षेवर प्रश्न विचारल्यानं काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या 146 खासदारांना हुकुमशाही पद्धतीनं निलंबित केला आहे, असा आरोप धुळे काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी केला आहे. हुकुमशाही व मोदी सरकारचा यावेळी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये गेल्या 70 वर्षात कधी नव्हे असा प्रकार घडला असून संविधानाच्या लोकशाहीच्या मूल्यांचा या ठिकाणी खून करण्यात येत असल्याचा आरोप श्याम सनेर यांनी केला आहे. देशामध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. या अधिवेशन काळामध्ये देशाच्या सुरक्षा व्यवस्थेकडून फार मोठी अक्षम्य चूक झाली आणि झालेली चूक लपविण्यासाठी भारतामध्ये या लोकशाहीच्या राज्यामध्ये कधी नव्हे असा जो प्रकार घडला, या प्रकारामुळे 146 खासदारांनी जेव्हा सुरक्षेच्या संदर्भामध्ये जाब विचारला, या गोष्टीचा या देशाचे महामहिम पंतप्रधान महोदयांना राग आला आणि त्यांनी जनतेतून निवडून दिलेले जवळपास राज्यसभा आणि लोकसभेचे 146 खासदारांचं निलंबन केलं आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीच्या देशामध्ये अशा प्रकारचं निलंबन करण्याचा हा पायंडा जो 70 वर्षामध्ये कधीही केला गेला नाही. लोकशाही मूल्य, संविधानांचं मूल्यांचं या ठिकाणी
दिवसा ढवळ्या खून केला जातो आहे, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे आणि म्हणून असे प्रकार भविष्यामध्ये घडू नयेत म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देणार आहोत की या देशातलं संविधानाच्या तत्वावर आधारित आमची लोकशाही आहे आणि लोकशाही जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारतातला लहानातला लहान घटक आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या भूमिकेतून वावरत राहील आणि म्हणून आज या देशामधलं जे राजकारण आहे हे संपूर्णपणे हिटलरशाहीकडे जात आहे आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवतो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ की तात्काळ या खासदारांचं निलंबन रद्द व्हावं. खातं असेल, सुरक्षा विभाग असतील, याच्यामधलं हे पाप लपवण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची प्रथा या देशामध्ये बंद करावी ही आज आम्ही जाहीरपणानं धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि संपूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसेच महाराष्ट्राचे नेते आदरणीय पटोले साहेब, आदरणीय थोरात साहेब आणि कार्याध्यक्ष आमचे नेते कुणाल बाबांच्या नेतृत्वाखाली हा लढा, हा विचारांचा लढा अजून आम्ही जिल्ह्यामध्ये तीव्र करू. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.